यासोबत देवाच्या वचनाकडे जाणं. आजचं वचन आहे प्रियानो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तरी काही लोक प्रियानो अशा स्थितीमध्ये आहे की आम्हाला असं वाटतं, अरे ही व्यक्ती ह्या स्थितीमध्ये काय, कारण त्या व्यक्तीला वचन माहित नाही. हालेलुया. काही लोकांना वाटतं नाही नाही फास्ट देव आम्हाला हळूहळू आशीर्वाद. नाही 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 माझ्या प्रियांनो, आज आम्ही ऐकणार आहोत देवाने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित होणार नाही, तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. तुमच्याकडे आशीर्वाद आहे, पण वचन माहित नसल्यामुळं आम्ही गोल गोल फिरत आहोत. हालेलुया. आणि प्रभूने माझे आत्मिक डोळे उघडले आणि प्रभू म्हटला की माझ्या लोकांना सांग ते आशीर्वादित आहे. पण त्यांना वचन माहित नसल्यामुळे ते प्रार्थना करतात, लॉर्ड मुझे आशीष दे दे, मुझे आशीष दे दे. का? कारण वचन माहित नाही. हालेलुया. आणि काही लोकांची अशी प्रार्थना असती, प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. हळू 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 तिथंच राहा. पण जे लोक म्हणतात मी आशीर्वादित आहे ते पुढे जातात. आवाज हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूने मला पहिलंच वचन दिलं. प्रेज द लॉर्ड. आवाज करा प्रियानो, बोला हालेलुया. कारण तुम्ही हरलेले लोक नाही, साधे लोक नाही, आशीर्वादित आहात. जे आमेन म्हटले त्यांना प्रभू तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. कारण प्रियानो आशीर्वाद हा असा शब्द आहे की बरकत, त्याला दुसरा शब्द आहे बरकत. आशीर्वादाला दुसरा शब्द आहे रेल चेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय आणि 12 वचन. अनुवाद 28 अध्याय आणि 12 वचन. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, परमेश्वर तुझ्यासाठी, पहा ब्रदर सिस्टर, परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल. हालेलुया. ड्यूटोनॉमी 28:12. हालेलुया. व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल, म्हणजे आशीर्वाद देईल. पुढं तू पुष्कळ राष्ट्रांना, पुष्कळ लोकांना उसने देशील. हालेलुया. काय देशील? उसने देशील. पण तू कोणाकडूनही उसने घेणार नाही. किती अद्भुत वचन आहे ब्रदर सिस्टर. आज कित्येक लोकांना माहित नाही. काही लोक म्हणतील फास्ट कई महीने में इससे मैं उधार लिया, उससे उधार लिया. प्रभु कहता तू किससे उधार नहीं लेगा, तू उधार देगा. ओ हालेलुया. हा काय आहे? पवित्र आत्म्याने मला सांगितलं हा आशीर्वाद आहे, पण मला माहित नसल्यामुळे मी दुःखात आहे. माझी मानसिकता अशी झालेली आहे, उधार घ्यावाच लागेल. कुणा नो 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 नो, तू उसने घेणार नाही, उसने देशील. हा आशीर्वाद आहे. आणि हा कुणासाठी माहितीये? इस्रायल लोकांसाठी आहे. हा यहुदी लोकांसाठी आहे. असं काही लोकांना वाटत असेल, माझं बायबल सांगतं हा आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियानो आनंदित व्हा. आता लक्ष द्या पास्टर, की पास्टर जर मी उसने घेणार नाही, मी उसने देणार, मग मी उसने का घेत आहे? कारण तुला वचन माहित नाही. जर तुला वचन माहित आहे तर तू बसल्यानंतर, चेअरवर बसल्यानंतर हे म्हटलं पाहिजे, लॉर्ड माझी परिस्थिती अशी आहे, पण मी उसने घेणार नाही, उसने देणार. उधार नाही लूंगा, उधार दूंगा. बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. त्या शब्दाप्रमाणे काम होईल. किती लोकांना समजला? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वरला प्रकाश हो, काय झाला? अंधार झाला. प्रकाश हो म्हणजे तुम्ही देवाचं वचन घोषणा करता, डिक्लेअर करणार, मी उसने घेणार नाही, उसने देणार. कारण परमेश्वर माझ्या सर्व हातच्या कामाला आशीर्वाद देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का मिळत नाही पास्टर? मुझे क्यों नहीं मिल रहा? कारण मी बसून बोलत नाही. मी काय म्हणतो माहिती? कसं काय होईल, मी आता काय करू, मग किसके पास? नो 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 नो, मी उसने घेणार नाही, उसने देणार. मी उसने घेणार नाही, मी उसने देणार. माझी परिस्थिती काय असू, पण देव मला आशीर्वाद देईल. समजत आहे? किती लोकांना समजत आहे? जर प्रियांनो तुम्हाला तुमची जागा बदलायची असेल, तुम्हाला इथून तिथं जायचं असेल, तर एकच हवे, रोज घोषणा करा, आय एम ब्लेसेड. मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. मी उसने घेणार नाही, उसने देणार. हालेलुया. परमेश्वर म्हणतो एवढंच नाही, तू नुसतं उसने घेणार नाही, उसने देणार नाही एवढंच नाही. तर ड्यूटोनॉमी अनुवाद 15:6 हिंदी में पहले का वचन, तेरे हाथों को सभी कामों को मैं आशीष दूंगा, तू उधार नहीं लेगा, उधार देगा. अनुवाद 15:6. कारण तुझा देव परमेश्वर 15:6 तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुला तुझे कल्याण करील. परमेश्वराने शब्द दिला, मी तुला आशीर्वाद देईल, मैं तुझे आशीष दूंगा. हे परमेश्वराने आम्हाला प्रॉमिस केलेला आहे. आणि परमेश्वर म्हणतो त्या प्रॉमिस नुसार तू अनेक राष्ट्रांना, अनेक लोकांना कर्ज देशील. कोणी ऐकलं का?
आणि पुढे काय लिहिलंय, तू कर्ज काढणार नाही. आता प्रश्न असा आहे, लक्ष द्या, प्रश्न असा आहे की जर मी माझ्या घरासाठी कर्ज काढलंय, लॉर्ड मी तर कर्ज काढलंय, आणि तू म्हणतो तू कर्ज काढणार नाही, कर्ज हालेलुया, तू कर्जा नहीं निकालेगा, तू कर्जा देगा, लेकिन मैंने तो कर्जा निकाला है, फिर कैसे होगा. लक्ष द्या, मी प्रार्थना केली आणि प्रभूने मला सांगितलं, जरी तू कर्ज काढलं तरी माझ्या आशीर्वादामुळे त्या कर्जातून तू मुक्त होशील. त्याला कळालं, त्यांनी जोरात आपला हात उंच करून का. माझ्या प्रियांनो, जीवनामध्ये लक्षात ठेवा, हे देवाचं प्रॉमिस आहे, मी आपल्या वचनानुसार तुझं कल्याण करेल. मी दिलेला प्रॉमिस त्यानुसार तुझं कल्याण करेल. मी तुला शाप देणार नाही, मी तुला आशीर्वाद देईल. फक्त तू कन्फेस कर, डिक्लेअर कर, मी कर्ज काढणार नाही. कर्ज देईल. शत्रू म्हणेल तू तर कर्ज काढलेला आहे, तुझ्यावर एवढा बोध आहे, मग काय, मी त्या शत्रूला म्हणेल देव त्याच्या आशीर्वादाने मला कर्जातून बाहेर काढेल. किती लोकांना समजलं. हालेलुया, हालेलुया. आपल्या चर्चमध्ये एका ब्रदरने मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं, पास्टर मला कर्ज काढायचंय, मी कर्ज काढायला पाहिजे का नाही. मी बोललो का असं विचारता. ते म्हटले की वचन सांगतं कर्ज तुम्ही काढणार नाही, कर्ज देणार. मी बोललो जरी तो देवाला विचार, जर देव तुला म्हटलं कर्ज काढ तर काळजी करू नको, कर्ज फेडण्यासाठी देवच तुला सामर्थ्य देईल. किती लोक आमेन म्हणतील. हे काय आहेत, बोला आशीर्वाद. हे कुणासाठी आहे, बोला माझ्यासाठी आहे. सगळेजण हात उंच करून बोला, मी उसने घेणार नाही, मैं उधार नहीं लूंगा, मी उसने देणार, मैं उधार दूंगा. मी कर्ज घेणार नाही, कर्ज देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर यहोवा ने तुझे आशीष दिया है और जैसे उसने वादा किया है कि तू बहुत लोगों को ऋण देगा. प्रेज द लॉर्ड. म्हणून ब्रदर सिस्टर प्लीज आनंदित व्हा, कारण देव तुमच्या बरोबर आहे, देव तुमच्या पक्षाचा आहे. कुठं असं देव म्हटलं की मी तुला सोडून देईन, कुठं असं लिहिलेलं आहे की देव म्हणतो की आता तू तुझा बघून घे. नो नो नो, तो म्हणतो मी तुझ्या बरोबर सदोदित आहे. हालेलुया. त्यामुळे तोच मला सहाय्य करणार, तोच मला त्याच्या आशीर्वादाद्वारे कर्जातून मुक्त करणार. प्रेज. कसं काय प्रश्न आहे ना, कसं काय. हालेलुया. किती लोक तयार आहे, बोला मी आनंदी आहे, बोला मी आनंदी आहे, बोला कसं काय. हालेलुया. प्रभूने मला वचन दिलं गलिशियन 3:13, कसं काय मी मुक्त होईल, कसं काय मी आशीर्वादित होईल. ओ थँक्यू जीसस. कोणतर म्हणा धन्यवाद येशू. आज कुणाची तरी प्रभू भेट घेत आहे आणि आज एक गोष्ट होत आहे प्रियनो, काही लोक आजपासून आशीर्वादातून आशीर्वाद चालणार आहेत. काही लोक कसे चालले माहितीये, काही लोक कसे चालले, कुछ लोग कैसे चल रहे मालूम है, डाउट. प्रभु की इच्छा, लेकिन धन्य वो लोग जो डायरेक्ट आशीष में चलेंगे. किती लोक तयार आहे, टाळ्या पण 4-5 सगळे जोर से. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गलती 3:13 प्रेज द लॉर्ड. गलती 3:13 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रियानो पौल म्हणतो आपल्याबद्दल म्हणजे माझ्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्यांनी मला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी शापित झाला. हा शब्द कधीच विसरू नका प्रियानो. तुम्ही मी शापित होतो, पण येशू तुमच्या माझ्यासाठी शापित झाला, म्हणजे तुमचे माझे शाप त्यांनी काढले. उसने क्या किया, तुम्हाला मेरा शाप खुद के ऊपर लिया आणि तुम्हाला मला शापातून मुक्त केलं. कशातून मुक्त केलं, शापातून. हालेलुया. लक्ष द्या, कशातून मुक्त झाला तुम्ही, बोला आता तुम्ही शापात आहात का शापात नाहीये, शापात आहात नाहीये, बोला मी शापित नाहीये. कारण माझ्याबद्दल शाप कोण झाला, येशू. प्रभू येशू माझ्यासाठी शाप झाला. आता प्रश्न असा आहे, इथं बसलेल्या आंटीसाठी, ब्रदरसाठी, सिस्टरसाठी प्रभू येशू क्यों शापित हो गए, क्योंकि वो शापित होगा, कौन, यीशु मसीह शापित होगा और मैं उस शापित के कारण आशीषित होगा. हो. काही लोकांना नाही कळालं. हालेलुया. काही लोकांना नाही. येशू माझ्यासाठी शाप झाला आणि त्याने एक घोषणा केली की मी या लोकांसाठी शापित होता है, जो मुझ पर विश्वास करेंगे उनके लिए मैं शापित हो रहा हूं, लेकिन जो लोग मुझ पर विश्वास करेंगे वो शापित नहीं आशीषित होंगे. काही लोक थंड आहेत, त्यांना सोडू द्या. कसे होतील,
जरा जोरात जोरात, ज्याच्यात अग्नी आहे त्याच्यात. बोला बोला, कसे आशीर्वादित. हालेलुया. पुढचं वचन असं लिहिलेलं आहे की येशूने काय केलं की तो शापित झाला आणि कुठले आशीर्वाद त्यांनी रिलीज केले? त्यांनी हे आशीर्वाद रिलीज केले. काय रिलीज? लक्ष द्या प्रियानो. आम्ही कुणाला आमचा पिता म्हणतो? अब्राहम. मग येशूने काय केलं की मी तुमच्यासाठी शापित होतो आणि तुम्हाला देऊन टाकतो अब्रामाचे आशीर्वाद. हालेलुया. आज माझ्याकडे काय आहे? मला विचार, आज काय? माझ्याकडे अब्राम की आशीष आहे. किसकी आशीष आहे? वाचूया वाचूया 14 वचन. बोला हालेलुया. ओ प्रियानो, आनंदित हो, आनंदित हो. पवित्र आत्मा तुमची भेट घेत आहे. शत्रूने आखलेल्या सगळ्या योजना प्रभू आज डिस्ट्रॉय करत आहे. इसलिए आनंदित हो जाओ. जिनको 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 शापित में रहना है, जिनको पाप में, उनको रहने दो, लेकिन आप खुले हो जाओ. बोलो हालेलुया. कारण प्रियानो, प्रॉब्लेम काय झाला माहितीये? लोकांना वचन माहित नसल्यामुळं ते इतकं चुकीचं टीचिंग देतात. म्हणजे काय, एकमेकाला देव जसं देईल तसं पदरी घ्यायचं. यांना पदरीच घेऊ द्या, आम्ही अख्खं भरून फिरूया. चला लवकर लवकर. त्यांना कळालं, त्यांनी हालेलुया. हे टीचिंग चुकीचं आहे. मला जर असे लोक भेटले तर निश्चित त्यांच्या डोकं बायबल मारूनच प्रार्थना करावं लागेल. अरे कोणतरी आमेन म्हणा, असंच म्हणा. हालेलुया. कारण काय टीचिंग आहे? देव जसं देईल, आमची भाकर आज आम्हाला दे, अर्धी दिली तरी चाल. अरे काय जीवन जगत आहे? यांना उचला. पण जे म्हणतात लॉर्ड मी आशीर्वादित आहे, ते काय लिहिले? 14 वचन जोरात, ज्याला टच होत आहे. कराला 14 वचन काय लिहिले? यात उद्देशा येशू ख्रिस्त शापित झाला. क्योंकि अब्रामाला, ऐकलं, दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये तुम्हाला मला मिळावा. तिथं लिहिलं परराष्ट्रीय. आता तुम्ही कोण आहात? परराष्ट्रीय. परराष्ट्रीय हा शब्दाचा अर्थ ध्यान दीजिए. परराष्ट्रीय यानी गैर यहूदी. हम यहूदी है? जल्दी जल्दी, आम्ही यहूदी आहोत? मोठ्याने बोला प्रियानो, आम्ही यहूदी आहोत नाही. म्हणजे मग मी कोण आहे? परराष्ट्रीय. म्हणजे आता आशीर्वाद कोणाला मिळाला? यहूदींना का मला? बोला मला. हालेलुया. कुठला आशीर्वाद मिळाला? अब्राम. हालेलुया. अब्रामाचा आशीर्वाद काय होता? तू आशीर्वादित होशील, तुझं नाव उंच होईल, तू जाशील तिकडे आशीर्वाद. वाव. म्हणजे मी आता शापित नाही. आता मी शापित नाही म्हणलं, मी वेगळाच झालो. आता मी आशीर्वादित आहे. मी चालतो ब्लेसिंग, मी बोलतो ब्लेसिंग, मी हात ठेवतो ब्लेसिंग. असं धर धर आशीर्वाद देऊ का नको? मीच आशीर्वाद नाही, मीच ह्याच्यात आहे, मी तर नो, मी आशीर्वादित आहे. और मेरे अंदर इब्राहिम की आशीष है. हालेलुया. किती लोकांना समजत आहे? प्लीज, किसकी आशीष? तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, अब्रामाकडे इतकं आलं, इतकं आलं, इतकं आलं, इतकं आलं, इतकं आलं, इतकं आलं की मोजू शकत नाही. मग तेच सेम आशीर्वाद तुमच्यावर. कोणतरी स्वीकारा, कोणतरी स्वीकारा. हालेलुया. का पास्टर यांना कसं काय येतं? लोक पापी आहे. अरे यांचे शाप येशूने घेतले आणि येशूने यांना रिटर्न केले अब्रामाचे आशीर्वाद. हालेलुया. पुन्हा एकदा मी वाचतो. 13. मसीह ने हमारे लिए अभिशाप बनकर हमें व्यवस्था के अभिशाप से छुड़ाया. 14. मसीह यीशु के माध्यम से परमेश्वर ने अन्य जातियों को यानी आपको, गैर यहूदी को उसी आशीर्वाद से आशीषित किया जिसका वादा उसने इब्राहिम से किया था. क्या किया था? चलो जाएंगे उत्पत्ति, जेनेसिस 12:2. जेनेसिस 12:2. कौन से आशीष? चलो आज स्वीकार करेंगे और आज से हम कहेंगे मैं शापित नहीं, मैं आशीषित हूं. हालेलुया. उत्पत्ति 12:2. 12:2. उत्पत्ती 12:2. काय? मी तुझ्यापासून, परमेश्वर तो इब्राहिमला, म्हणजे हे तुम्हाला मला म्हणत आहे, मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन. वा. मी तुझं नाव मोठे करीन. आणि पुढे काय लिहिलंय? तू आशीर्वादित होशील. तू, सगळेजण इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तू आशीर्वादित. हा बोला, तू आशीर्वादित. मग आता तुम्ही कसं म्हणणार? मी आशीर्वादित. मी आशीर्वाद आहे, पण पुढे आम्हाला म्हणायचंय मी आशीर्वादित होणारच. चला चला, मी आशीर्वादित होणारच आणि मी आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना समजलं? त्यांनी आपला हात उंच करा. चला, तुमच्यामध्ये कुणाचे आशीर्वाद आहे? आणि शाप कोणी घेतला? मग अब्रामाचे आशीर्वाद येणार आहे का? आहे. कारण तुम्ही येशूवर काय ठेवला?
विश्वास. मग आता आजपासून तुमचं आत्मा, जीव आणि शरीर चेंज. तुमचं घर चेंज. मी उसने घेणार नाही, उसने देणार. मी कर्ज काढणार नाही, कर्ज देणार. कारण माझ्यामध्ये अब्रामाचे आशीर्वाद आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आता काही सिस्टर ब्रदर असे म्हणतील, नाही पास्टर लक्ष द्या. काही लोक थॉमस माहिती ना, जोपर्यंत मी ते वन बघणार नाही, जोपर्यंत मी हात लावणार नाही, मी विश्वास ठेवणारच नाही. हालेलुया. काही लोक सेम असेच असतात, जोपर्यंत मला ते आशीर्वाद दिसत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे लोक म्हातारे होतील तरी यांना अब्रामाचे आशीर्वाद दिसणार नाही, पण जे घोषणा करतील त्यांना तुरंत आशीर्वाद मिळेल. चला, ज्याला कळालं जल्दी. हालेलुया. म्हणून हा विश्वास ठेवू नका. मी जेव्हा बघेल तेव्हा विश्वास ठेवेल. प्रभू म्हणेल, जे डोळ्यांनी बघतात त्यांना मिळत नाही, पण जे न बघता विश्वास ठेवतात ते धन्य. चला बोला, मी आशीर्वादित आहे. चला जल्दी. तुमची परिस्थिती काही असू द्या, आप कौन से इसमें वो महत्व के नहीं, लेकिन प्रभु का वचन आपके अंदर है, हे महत्वाचं आहे. हालेलुया. मी आशीर्वादित आहे. हालेलुया. एवढंच नाही तर मी आज तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्ही कुणापेक्षा आशीर्वादित आहात? फक्त काही सीमित लोकांसारखं नाही. बायबल सांगतं, जेवढे लोक आहे त्या सर्वांपेक्षा तुम्ही आशीर्वादित आहात. चला, अनुवाद 7:14 लिहून घ्या प्रियांनो, लिहून घ्या आणि घोषणा करा. रोज घरात बसले की तुमच्या समोर कौन सी परिस्थिति है, क्या चल रहा, उस पर ध्यान मत दीजिए, लेकिन घोषणा कीजिए, डिक्लेयर कीजिए, मैं आशीषित हूं. डियोट्रोनॉमी 7:14 अनुवाद 7:14 क्या लिखा है? तू, ओ ब्रदर सिस्टर, तू सर्व राष्ट्रांपेक्षा, ऐकलं, अधिक आशीर्वादित होशील. हालेलुया. काय होशील? तू सर्व राष्ट्रापेक्षा अधिक आशीर्वादित होशील. वेगळ्या भाषांतरामध्ये लिहिले, तुम सभी लोगों से अधिक धन्य होगे. तुम्ही काय होणार? सर्व राष्ट्रांपेक्षा, बसून घ्या, सर्व राष्ट्रांपेक्षा काय होणार? आशीर्वादित. मग मला असं सांगा, तुम्ही एवढे आशीर्वादित आहात, एवढे बोला, सर्व लोकांपेक्षा मी आशीर्वादित आहे. आता मी तुम्हाला काय सांगतो, लक्ष द्या. तुम्ही हे बोलल्यामुळं जी बॉर्डर, लक्ष द्या, जी बॉर्डरची मर्यादा तुम्ही शब्दामुळे ध्यान दीजिए घातली होती, नाही काय? हा, प्रभू जितना दे रहा है, ठीक आहे, मर्यादा घातली होती, पण मी सर्व लोकांपेक्षा आशीर्वाद आहे जसं बोलता, तुमची बॉर्डर मोठी, लार्ज. किती लोकांचा? मी सर्व राष्ट्रापेक्षा, मी सर्व लोकांपेक्षा अधिक आशीर्वादित आहे. हात उंच करो. मी सर्व राष्ट्रांपेक्षा, मी सर्व लोकांपेक्षा अधिक, सभी लोगों से अधिक धन्य है. हालेलुया. हालेलुया. यू शैल बी ब्लेसेड अबोव ऑल पीपल्स. ऑल पीपल्स. हालेलुया. मग माझ्या प्रियानो, प्रॉब्लेम काय आहे? का मी त्या आशीर्वादामध्ये पोहोचत नाही? का मी तिथपर्यंत पोहोचत नाही? कारण नंबर 1, माझी मेंटॅलिटी, माझी मानसिकता. काय माहिती, एकच फिक्स बसले, देव जेव्हा देईल तेव्हा घ्यायचं, देवाची इच्छा असेल आणि देवानी ठरवलं तर, ही मानसिकता झालेली आहे. पण मी तुम्हाला सांगतो, अशा लोकांना काही मिळत नाही. पण जे मानसिकता फेकून द्या आणि एकच म्हणा, मी आशीर्वादित आहे, मी सर्व राष्ट्रापेक्षा आशीर्वादित आहे, अब्रामाचे आशीर्वाद माझ्यात आहे. फक्त एवढं 7 दिवस बोला. 8व्या दिवशी अब्रामाच्या आशीर्वादाची रेलचेल तुमच्या जीवनात, तुमच्या परिवारात दिसून येईल. हालेलुया. कोणतरी हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा तुमचे आशीर्वाद, लक्ष द्या प्रियांनो, आशीर्वाद हे इतरांना दिसतात. आशीष इतर लोगों को दिखते हैं. काही लोकांना असं वाटतं की आशीर्वाद दिसतात. इसाकाकडे भरपूर आलं, आशीर्वाद दिसले. याकोबाकडे भरपूर आलं, आशीर्वाद दिसले. तुमच्याकडे भरपूर येईल, आशीर्वाद दिसतात. मग आता मला दिसत नाही, लोकांना दिसत नाही. प्रॉब्लेम काय? माझी जीभ. प्रॉब्लेम काय? माझे विचार. काय नाही, प्रभू, शायद प्रभू की इच्छा मी एवढंच मिळावं, मला एवढंच मिळावं. ही मानसिकतेमुळे मला काही मिळत नाही. पण जसं मी बसेल आणि मी घोषणा करेल, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. इब्राहिम की आशीष मेरे अंदर आहे, मैं शापित नाही. जसं तुम्ही बोलताल, आशीर्वाद सुरू होतील. हे सगळं उद्ध्वस्त होईल, अद्भुत गोष्टी घडायला लागतील. तुमच्यासारखा व्यक्ती कोणी नसेल. का? कारण ज्याला प्रभू आशीर्वाद देतो त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही. ओ, ज्याला कळत आहे, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आशीर्वादित आहे?
हात उंच घ्या, संशय नाही, डाऊट नाही, माझ्या समोर प्रभूला म्हणून येस लॉर्ड, मला दिसतील मग विश्वास ठेवेल. लॉर्ड क्षमा कर, मला ऑलरेडी मला दिसत आहे, आत्म्यात मी आशीर्वादित आहे. बोलो, आत्मा में मुझे दिख रहा है मैं आशीषित हूं, आत्मा में मैं देख रहा हूं मैं आशीषित हूं. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. काही आणखी म्हणेल पास्टर एकदा घरी या, तुम्हाला दिसतील आशीर्वादच नाही, माझी परिस्थिती खूप डाऊन आहे. काय लोक म्हणतील घरी या. माझ्या प्रियांनो, तुम्ही घरी मला सगळीकडे फिरवलं तरी काही घडणार नाही. कारण बायबल सांगतं, अब्रामाचा पुतण्या जेव्हा लोट म्हटला की मला हा परिसर पाहिजे, तर प्रभू म्हटला, अब्राम म्हटला ठीक आहे हा तू घे. आणि अब्राम बसला. परमेश्वर म्हटला, त्यांनी तो घेतला परिसर सदोम गोमोराचा, ठीक आहे, पण तू समोर दिसते का जेवढी जागा, फक्त चाल चाल. का चाल? कारण चालता जाता ही घोषणा कर, मी आशीर्वादित आहे. आणि जितकं चालशील ती सगळी जागा तुझी होईल. आज मी म्हणतो, जो बोलेगा उसकी सब आशीष होगी. हालेलुया, हालेलुया. त्याला बसायला लावलं का चालायला लावलं? चालायला लावलं. का चालायला लावलं? चालता चालता आम्ही बोलू शकतो, मी आशीर्वादित, मी आशीर्वादित. बसून काय होणार नाही. त्यामुळे प्रियांनो, आजपासून एक घोषणा करायला लागा, येशू शापित झाला, बी शापित नाही. अब्रामाचे आशीर्वाद माझ्यामध्ये आहे, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे. आणि माझे आशीर्वाद कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. एवढंच नाही प्रियांनो, कदाचित तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी असेल. ओ मेरे बच्चों का कैसा होगा, माझ्या लेकरांचं कसं होईल. तर बायबल सांगतं प्रियांनो, देवाचा सेवक म्हणतो, जे धार्मिक लोक आहे, जे येशूच्या रक्ताद्वारे धुतलेले आहे, अशा लोकांचे लेकर कधीच भिकारी होत नाही. काही लोक आमेन म्हटले, काही लोकांना थोडं लेट कळतं. परत एकदा म्हणतो, काही नीतिमान लोकांची लेकर तुम्ही कदाचित लॉस, पण तुमचे लेकर कधीच भीक मागताना दिसणार नाही. का? कारण ते लेकरांची गरज भागवणार यहोवा जिवंत आहे. किती लोक समजल्या, पास्टर माझ्या लेकरांचं काय होईल? तुझ्या लेकरांचं काय होईल हे तुझ्यावर अवलंबून नाही, देवावर अवलंबून आहे. पण जर प्रभू, जर मी मरण पावलो आणि लेकर पण त्यांच्याकडे काहीच नाही, लॉर्ड त्यांचं कसं होईल? ते भिकारी बनणार नाही, ते टॉपवर असतील. अरे कोणीतरी आमेन, हालेलुया. ये रबा बाबा, थँक्यू लॉर्ड. कोणतरी अन्न भाषेत प्रार्थना करू प्रभू. रबा सखरा लाभा. किती लोकांना समजत आहे? किती लोकांना समजत आहे? का माहितीये प्रियांनो? कारण यशया 8:18 हे वचन मला खूप आवडतं की परमेश्वराने तुला दिले लेकरं या पृथ्वीवर चिन्ह चमत्कार करणारे आहेत. तुझे लेकरं या पृथ्वीवर चिन्ह चमत्कार करणार. मग अशा लेकरांना देव भिकेस कसं आणेल? पहा, वाचूया स्तोत्र संहिता साम हालेलुया 37:25. स्तोत्र 37:25. साम 37:25. ओ जीसस, धन्यवाद येशू. आमचे लेकर आशीर्वादित आहे. 37:25. मी तरुण होतो, पा स्तोत्र करता म्हणतो, आय वॉज यंग, मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित. निराश्रित ह्या शब्दाचा अर्थ लक्ष द्या, मी तुम्हाला कळवतो. पहिला आपण मराठीतून पूर्ण करू. तरी नीतिमान निराश्रित झालेला म्हणजे काय ते पण सांगतो. किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. म्हणजे तुमची लेकर कधीच, ज्याला कान येतो ऐको, आपके बच्चे कभी भी भीख मांगने वाले नहीं होंगे. आपके बच्चे भी घोषणा करत है खुद, आपके बच्चे इस पृथ्वी पर माइटी एंड पावरफुल होंगे. हालेलुया, हालेलुया. I was young and now I am old. हालेलुया. मैं जवान था, अब मैं बूढ़ा हो गया हूँ, लेकिन फिर भी मैंने कभी धर्मी जो परमेश्वर के साथ सही स्थिति में है, धर्मी म्हणजे परमेश्वर के साथ सही स्थिति में त्यागा हुआ. निराश्रित म्हणजे त्याला सोडलेलं, म्हणजे नीतिमानाला परमेश्वर कधी सोडत नाही. निराश्रित या शब्दाचा अर्थ परमेश्वर उसको कभी नहीं छोड़ता, कभी नहीं त्यागता. उसको नहीं छोड़ता तो बच्चों को क्या छोड़ेगा? अरे कोणीतरी आमेन, हालेलुया. तुमको ही नहीं छोड़ रहा तो तुम्हारे बच्चों को कब छोड़ेगा? नहीं नहीं नहीं, तेरे पिताजी ने, तेरे माँ ने बहुत मेरे ऊपर विश्वास रखा था, तुम नहीं, चलो चलो, नो 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 नो, इसके वजह से मैं तुमको भी नहीं छोड़ूंगा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यागा हुआ या उनके बच्चे रोटी मांगते नहीं देखा.
भाकरी मागताना मी पाहिलं नाही. त्यामुळे प्रियांनो, जर तुम्ही नीतिमानात येशूच्या रक्ताद्वारे, तर तुमचे लेकर रोटी भाकर मागताना कधी दिसणार नाही, कारण तुम्हाला आशीर्वाद, तुमच्या लेकरांना पण आशीर्वाद. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे लेकरांची काळजी करू नका. काही लोकांना झोप लागत नाही. मला काय झालं, लेकरांचं काय, मुझे क्या हो गया, तो बच्चों का. प्रभु कहता है तू चिंता मत कर, अगर मैं तुझे नहीं छोड़ रहा तो उनको क्यों छोड़ूंगा. तू नीतिमान है तो तेरे बच्चे भी नीतिमान है. थँक यू जीसस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्लीज काळजी करू नका प्रियांनो. तुमची काळजी कदाचित तुम्हाला ठार करेल, तुमची काळजी कदाचित तुम्हाला माग घेऊन जाईल, तुमची काळजी कदाचित तुम्हाला प्रार्थनेपासून दूर नेईल. पण तुम्ही काळजी न करता ही घोषणा करना कि मेरे बच्चे कभी भी किसी के सामने हाथ नहीं फैलाएंगे. ऐसे वचन की घोषणा करेंगे तो आपके बच्चे टॉपर होंगे. टॉपर. हालेलुया, हालेलुया. आणि ते इतके आशीर्वादित असतील की ते इतरांना आशीर्वाद देतील. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड. ओ रबा सकरालाबा. हालेलुया. तुम्ही निराश्रित होणार म्हणजे देव तुम्हाला सोडणार. आपको प्रभु त्यागेगा नहीं. अगर आपको नहीं त्यागेगा तो आपके बच्चों को भी नहीं त्यागेगा, क्योंकि मैं इस पृथ्वी पर आशीषित हूं. मेरे अंदर मनुष्य की आशीष नहीं, मेरे अंदर परिवार की आशीष नहीं, मेरे अंदर पूर्वजों की आशीष नहीं, लेकिन मेरे अंदर इब्राहिम की आशीष है. और रवा जोरात जोरात हालेलुया बोलो यीशु मसीह की. हालेलुया. बोला मी आशीर्वादित आहे. माझे आशीर्वाद कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनाचा पान पलटी करा प्रियांनो. एका पानावर थांबलेलं आहे. रुथेबद्दल असं लिहिलं, पहिलं पुस्तकामध्ये लिहिलंय, नवरा मेला, मुलं मेले. किती दुःखित पान. पण बायबल सांगतं जसं रुथेचं पान पलटी केलं जातं, दुसरा अध्याय सगळं काही बदललं. बाबा झाला. बाबा ह्या शब्दाचा अर्थ बाबा. हा देवाचं सामर्थ्य येत आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. काही लोकांकडे बाबाच नाही, काही लोकांकडे बाबाच नाही, म्हणून त्यांचं जीवन साधेपण आहे. रुथेसारखं भरलेली गेले, रिकामी आले. सगळ्या स्त्रिया, अरे नामी आली, नामी आलं. मला नामी म्हणू नका. अरे काय चेहरा झालाय नामी, काय झालं तुला. भरलेली गेले, रिकामी. देवाने मला पिडलं. काही लोक त्याच पानावर आहे. पण आज नासरी येशूच्या ना पान पलटी करा. पान पण प्लीज प्रियांनो. तुमच्या चुकीमुळे काय होतं माहितीये, इतर लोक जे प्रभू मध्ये वाढत आहेत ते बी लूज होतात. मध्ये काय माहितीये, प्रभू कधी कधी त्रास देतो. हा प्रभू कधी कधी खूप छळतो. प्रभू कधी कधी असं करतो. काय टीचिंग देत आहे. हालेलुया. कधीतरी हे म्हणा की माझं पान पलटी होणार आहे. हालेलुया. पण दुसरं पान जसं वाचलं जातं की रुथ आपल्या सासूकडे येत आहे आणि दोघी तिथं राहत आहे. अर्पा निघून गेली. अर्पा म्हणली नको मी चालले, पण रुथ म्हणली तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. आणि बायबल सांगतं, नामी म्हटली तू किती दिवस माझ्याकडे राहणार, तुझ्यासाठी वर पाहावं लागेल. ती म्हणली तुमच्या इच्छेप्रमाणे हो. आणि बायबल सांगतं ती तिला पाठवत आहे शेदा. आणि बाबाज नावाचा व्यक्ती येत आहे. मला हे तुम्हाला सांगायचं प्रियांनो, आज आमच्यासाठी बाबाज कोण आहे. आमच्यासाठी येशू ख्रिस्त बाबाज आहे. तो आमचं सर्व काही पलटी करणार आहे, सर्व काही बदलणार आहे. पण जर तुमच्यामध्ये खरा येशू नसेल, येशू सगळ्यांकडे, येशू हमारे पास आहे, येशू हमारे पास आहे, खरा नाहीये, रियल नाही. ज्याच्याकडे रियल ख्रिस्त आहे तो वेगळाच आहे. आणि बायबल सांगतं बाबाज आला, रुथ बदलली, येशू आमच्यात आला, खरे आशीर्वाद सुरू झाले. किती लोक तयार आहे. त्यामुळे आजपासून प्रियांनो खरी आशीर्वाद हे नामी सारखं बोललं, योबा सारखं बोललं, देव मला छळत आहे, प्रभू मला त्रास देत आहे. त्याचे मित्र म्हटले चुकीचं तू बोलत आहे, तुझ्या मुलांनी पाप केलं, तू पण काहीतरी केलं. नाही नाही नाही, मी काहीच केलं नाही, मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, मी काहीच केलं नाही. प्लीज ध्यान दक्ष. शेवटी देवाला खाली यावं लागलं. त्यामुळे हे सोडा असं बोलणं की देव मला छळत आणि देव मला असं करत आहे. आणि देव तसं, अरे देवाने तुला टॉपवर ठेवलंय, पण तुला वचन माहित नाही. मला म्हणजे सब वचन माहित, तुला काहीच वचन माहित. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ज्याला खरं वचन माहित आहे, लक्ष द्या कसं ओळखायचं. जिसके पास सच्चा वचन है, बहुत भरा हुआ वचन है, उसके पास उपस्थिति है. वैसा घर में भी आए ना तो घर में आप बोलेंगे वाव, आम्हाला जाणीव झाली येशूच घरात आला. समजलं सगळ्यांना.
म्हणून काय लोक वचन ते असं ते बसतो पोपट बाबा काळ्या, मग तो तसं बनवू नका, रिअल बना, रिअल येशूला घेऊन. असं लिहिलंय, ख्रिस्ताला परिधान करा. परिधान या शब्दाचा अर्थ, जसं मी शर्ट घातलं तसं येशूला खरं स्वीकारा आणि रिअल झाला. हालेलुया. आणि मी आशीर्वादित आहे. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, तुम्हाला काहीच ऊन पडणार नाही, काहीच ऊन पडणार. बाबाच सगळं काही बदलून टाकेल असं लिहिलेलं आहे. त्यानंतर रुथे संगती विवाद आला. रुथची परिस्थिती बदलून गेली आणि तिला मुलगा झाला. नामीने ते बाळ हाती घेतलं. सगळे म्हणले नामीलाच मुलगा झाला आणि त्याचं नाव ओबेद. ओबेद या शब्दाचा अर्थ सेवक. कोणी ऐकलं? ओबेद या शब्दाचा अर्थ, चला बवाज को हुआ, चला बोला, बवाजला झाला ओबेद. हा सगळेजण, बवाजला झाला, ओबेदला झाला ईशाय. कोण है हा ईशाय? ये दाऊद का पिता है. अरे तुम्ही आनंदित नाही का? तुम्ही आनंदित नाही का? ओबेदला झाला ईशाय, ईशादला झाला दावीद. कसं कनेक्शन झालं? आणि यांच्या कुळातून निघाला माझा येशू. ज्याला कळालं त्याने आऊच, अरे लाभा, थोड़ा थोड़ा शाउट. किती लोग आनंदित है आता? हालेलुया. ये वंशावली है और उसमें से हमारा आ रहा है जीसस, येशुआ, माझं तारकणारा. हालेलुया. तुम्ही आशीर्वादित होणार काही. हालेलुया. काही लोक अजून पण येऊ दे लॉर्ड आशीर्वाद, येऊ दे लॉर्ड, येऊ दे म्हणता तिथंच बसा. येऊ दे नाही आले. हालेलुया. हालेलुया. यो 5:24, अय्यूब 5:24. तू घराकडे पाहशील, तू तुझ्या घरादाराकडे पाहशील, तुझ्या घरात कमतरता नसेल, हे माझे आशीर्वाद आहे. काही नाही कमतरता. हालेलुया. कशाची, पैशाची कमतरता नसेल, धान्याची कमतरता नसेल, वस्तूची कमतरता नसेल, कारण तो आशीर्वादित आहे. अय्यूब 5:24, 5:24. तुझा डेरा शांती समाधानाचा आहे अशी तुला प्रतीती होईल. ठीक आहे. पुढं, तू आपल्या घरादाराकडे पाहशील, सापडलं सगळ्यांना, तेव्हा तुला काही उणे नाही असं दिसून येईल. काही उणे नाही. बोला, काही उणे नाही असे दिसून. अलग भाषांतर में लिखा है कि जब तू तेरी संपत्ति को देखेगा, पैशाला बघशील, तो तुझे दिखेगा कि वो गायब नहीं होए. याचा अर्थ काय? माझ्याकडे बघा, बोला हालेलुया. काही लोक पैसे घेतात, गायब होतात. गायब होतात म्हणजे अरे एवढे होते, ह्याच्यातले कसे काय गेले? पैसा का टिकत नाही? पैसा का टिकत नाही? कुणी आमच्यावर काय केले? डोक्यामध्ये घेता, पैसा टिकत नाही, कुणी काय? नो 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 नो. बायबल सांगतो, जो व्यक्ती आशीर्वादित आहे त्याचा पैसा पण गायब होणार नाही. वाह. हिंदी में वो, तू अपनी संपत्ति का जायजा लेगा और कुछ भी गायब नहीं होंगे. फाइंड नथिंग मिसिंग. वाव, नथिंग मिसिंग. हालेलुया. त्यामुळे आज तुमच्याकडे पैसा असेल तर लॉर्ड, मी आशीर्वादित आहे, माझा पैसा गायब होणार नाही, पण माझ्या पैशाला आशीर्वाद असेल. हालेलुया. हालेलुया. थँक्यू जीसस. मी आशीर्वादित आहे. अब्रामाच्या आशीर्वाद माझ्यामध्ये आहे. मी शापित नाही, माझ्यासाठी तू शापित झाला, मेरे लिए तू शापित हुआ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जे वचन मी सांगणार प्रियांनो, पवित्र आत्म्याने मला अनुवादापासून नेलं आणि तिथं तुमचा पेन आपल्या हातात ठेवा आणि तिथं आपलं नाव टाका. रोज हे वचन बोला, कारण हे वचन मला पवित्र आत्म्याने दिलं. अगर आपके पास हिंदी, मराठी, इंग्लिश जो भी है, ड्यूटोनॉमी अनुवाद 33 थैंक यू लॉर्ड, वहां पर अपना नाम डालिए और रोज ये वचन बोलिए, क्योंकि प्रभु ने मुझे बताया कि आप लोग ऐसे हैं. ऐसे कैसे देखेंगे? अनुवाद 33 सगळ्यांना सापडला असेल. ड्यूटोनॉमी 33 और उसका 23 नफताली विषयी परमेश्वर म्हणाला, हे नफताली, उधर अपना नाम डालो, उधर अपना नाम डालो. नफताली की उधर अपना. नफतालीच्या ऐवजी तिथं तुमचं नाव टाका. हे अनिल किंवा हे ब्रदर, हे सिस्टर, तू परमेश्वराच्या प्रसादाने तृप्त आहेस. पुढं, व परमेश्वराच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. ब्रदर सिस्टर, ऐकलं तुम्ही? परमेश्वराच्या आशीर्वाद तुम्ही कसे आहात? परिपूर्ण. कसं? काय लोक ऐकलं नाही.
हिंदी में लिखा है, हिंदी में प्लीज वचन पर ध्यान दीजिए। हे नप्ताली, अनुग्रह से तू संतुष्ट है और यहोवा के आशीष से तू भरा हुआ है। वाह, किससे भरा हुआ है? जल्दी जल्दी बोलो, किससे भरा हुआ है? माता मना, मैं किससे भरा हूं? मैं यहोवा के आशीष से भरा हुआ हूं। मी परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेला आहे। चला जल्दी जल्दी बोलो, मी परमेश्वराच्या आशीर्वादाने भरलेला आहे। अँड फुल विथ द ब्लेसिंग ऑफ द लॉर्ड सॅटिस्फाय युअर फेवर। हालेलुया। देवाचा अनुग्रह तुझ्यावर आहे आणि तू परमेश्वराच्या आशीर्वादाने ब्रदर सिस्टर भरलेली आहेस। शापाने भरलेली आहे। जल्दी जल्दी, शापाने भरलेली आहे। मग बोला ना, हात उंच करू, मी आशीर्वादाने भरलेले आहे। हालेलुया। किती लोकांना समजत आहे? कशाने भरला तुम्ही? आशीर्वादाने भरले। आणि जर तुम्ही आशीर्वादाने भरलेले आहात प्रियांनो, तर रोज ही कबुली द्या, मी आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे। काय वेळा आपण अन्न भाषेत प्रार्थना करूया प्रभूला धन्यवाद। खांथा मांथा सांथारा लाबा सिखारा लाबा, मी आशीर्वादित आहे। खीरा लाबा सिखारा लाबा शांथारा लाबा। हालेलुया। किती लोकांना समजलं प्रियांनो? गडबड नका करू। किती लोकांना समजलं? कशाने भरलेले आहात तुम्ही? पापाने, अशांततेने, कामच होत नाही। प्रेज द लॉर्ड। तुम्ही परिपूर्ण, देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाने फुल। आम्ही काय म्हणतो? आशीर्वाद दे। प्रभू म्हणतो रॉंग, तो आशीर्वादाने भरलेली आहे। पण मी पाहताना, स्वतःला पाहताना म्हणतो नाही, नो ब्लेसिंग। लॉर्ड दे, लॉर्ड दे, लॉर्ड दे, लॉर्ड दे। पास्टर प्लीज मला आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करा। आज मी घोषणा करतो, प्रेयर करण्याची गरज नाही, तुम्ही आशीर्वादाने भरलेले आहात। हे नफताली, तुमचं नाव टाकून, हे स्वतःचं नाव घेऊन हात ठेवून म्हणण्याची काय, मी देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाने भरलेला आहे। हालेलुया। कारण मी शापित नाही, मी शापित नाही। किती लोकांना समजलं? हालेलुया। जर तुम्ही शापित आहात तर आशीर्वाद तुमच्याकडे येणार नाही। जर प्रियांनो तुम्ही देवाच्या विरोधात आहात तर आशीर्वाद तुमच्याकडे येणार नाही। पण जर तुम्ही खरंच प्रभूला समर्पित केलेला आहे तर आशीर्वादाची रेल चेल सुरू होईल। कारण आशीर्वादाला दुसरा शब्द आहे रेल चेल। आशीर्वादाला दुसरा शब्द आहे काही उणे पडणार नाही। हालेलुया। मग जर तुम्ही आशीर्वादित आहात तर प्रभूला रोज धन्यवाद देता। आशीर्वादासाठी प्रार्थना करू नका, आशीर्वाद मिळावे म्हणून कुणाकडून प्रार्थना करून घेऊ नका। घोषणा करा, बसून चालून मी आशीर्वादित आहे। अब्रामाचा शब्द माझ्यामध्ये आहे, मी सर्व लोकांपेक्षा आशीर्वादित आहे, मी आशीर्वादित आहे। आशीर्वादाने भरलाय। जैसे आप बोलते जाएंगे, बोलते जाएंगे, बोलते 7 दिवसात, 3 दिवसात चेंज, बवाज आ रहा है, पान पलटी हो रहा है, रुत का जीवन बदल रहा है। हालेलुया। आनंदित व्हा प्रियांनो। कोणीतरी म्हणा थँक्यू जीसस। हालेलुया। रिअल येशू आमच्यात पाहिजे। हालेलुया। खोटा खोटा नाही, खरा येशू। हालेलुया। पास्टर हे कसं काय होणार? त्यासाठी प्रियांनो माझं जीवन हे असं पाहिजे। वाचूया आपण आणि मग आपण प्रार्थना करणार। नीतिसूत्रे 11:25, प्रोब्स 11:25। खूप लोकांनी पवित्र आत्म्यासाठी वचन वाचलं पण त्यांना हे कळालंच नाही। नीतिसूत्रे 11:25, नीतिवचन 11:25, प्रोब्स 11:25, प्रोब्स 11:25। हालेलुया। या ठिकाणी प्रियांनो देवाचा सेवक म्हणतो उदार मनाचा समृद्ध होतो। प्रॉस्पर, जनरस पर्सन विल प्रॉस्पर। लेकिन उदार कोण आहे? ठीक आहे, आगे जो पाणी पाजतो, सगळ्यांना सापडलं का? त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल। खूप लोकांनी आता इथं 5 वर्ष 10 वर्ष आहेत, त्यांनी बायबल नीतिसूत्र रोज वाचत असतील, त्यांनी वाचलं पण कळालं नाही। उदार मनाचा समृद्ध होतो। पवित्र आत्म्याने मला सांगितलं उदार मनाचा समृद्ध होतो म्हणजे जो देतो तो प्रॉस्पर होतो, जो देतो तो आशीर्वादित होतो। काय? उदार मन। उदार मीन्स देणारा। बोला कोण? देणार। बोला उदार म्हणजे सगळेजण, सगळं उदार म्हणजे इंग्लिश मध्ये लिहिलंय पर्सन विल प्रॉस्पर। प्रॉस्पर म्हणजे समृद्धी। समृद्धी मी कल्याण। कल्याण म्हणजे काहीच होणं पडत नाही, कुछ भी उसको कभी गती नाही। हालेलुया। पुढे काय लिहिलंय? जो पाणी पाजतो त्याला स्वतःला पाज नाही देत। पाणी पाजतो या शब्दाचा अर्थ लक्ष द्या। पाणी पाजतो, लक्ष द्या। जो उदार मनाचा म्हणजे जो देणार आहे, जो देवाला बी देतो, कुठं पेरणी करत राहतो, पेरणी करत राहतो, त्याला प्रभू समृद्ध करतो। आता लक्ष द्या, पुढे लिहिलंय जो पाणी पाजतो त्याला पण पाजण्यात येईल। जो पाणी पाजतो त्याला। मी बोललो हे काय? पवित्र आत्म्याने सांगितलं जो इतरांना देतो
त्याची पण गरज एक दिवशी स्वर्गातून भागवली जाईल. लॉकडाऊन, सगळ्यांना माहिती लॉकडाऊन मध्ये प्रियांनो असे काही इथं जण असतील की कोणीतरी त्यांना त्या लॉकडाऊन मध्ये त्यांची गरज भागवली. तुम्ही त्रासात होता, कोणीतरी सांगितलं काळजी करू नको, मी काहीतरी तुला आणत आहे, म्हणजे त्या व्यक्तीने तुमची गरज भागवली. तर बायबल सांगतं त्यांनी तुम्हाला पाणी पाजलं, एक दिवशी याला रिटर्न देण्यात येईल. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. किती लोकांना समजत आहे? प्रेज लॉर्ड. मला आठवतं प्रियांनो, या गोष्टी सांगायला नाही पाहिजे पण मी सांगणार आज कदाचित. जेव्हा लॉकडाऊन होता प्रियांनो, आणि लॉकडाऊन मध्ये बाहेरच निघायचं नाही, सगळ्यांनी घरातच असायचं. आणि अशा वेळेस आता आम्हाला राशन आणायचं, हे आणायचं, कसं कुठून आणणं, आमची इथं खराडीला सगळे दुकान बंद. मग मी मोनू ब्रदरला फोन, आपके हा दुकान चालू है क्या? हाँ जल्दी आ जाओ सर जी, जल्दी आ जाओ सर जी, जल्दी. मी ही गाडी घेऊन येणार तिथं. इतकं शांत वातावरण, इतकं शांत की जर कोण दिसला अशा ह्याच्यात, अरे दुकान जल्दी खुला, 1 घंटे के लिए क्या लेने का है सर जी, ये लिस्ट है, लिस्ट मी देणार, आप रुको. लिस्ट सगळं ते बॅग मध्ये टाकलं जाणार. बिल मी देण्या अगोदर ब्रदर तिथं पे करून टाकणार. अरे भाग जाओ, जल्दी जाओ, जल्दी छोड़ दो, आप जल्दी जाओ, जल्दी जाओ, पोलीस वगैरे आहे. एक वेळा नाही, अनेक वेळा. म्हणजे त्या व्यक्तीने पाणी पाजलं, देव त्या व्यक्तीला स्वर्गातून पाणी पाजेल. किती लोकांना समजत आहे? किती लोकांना समजत? ही गोष्ट मी अनुभव. त्यावेळेस प्रभूने मला सांगितलं, जो उदार मनाचा आहे तो देतो, त्याला समृद्ध केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. प्रभू त्याला फ्रेश करणारच. अलग भाषांतर मध्ये लिहिलेलं आहे की त्याने इतरांना ताजगी दी, उसको भी ताजगी मिलेगी. त्यांनी इतरांना फ्रेश केलं देण्याद्वारे. देव म्हणतो मी त्या व्यक्तीला फ्रेश करेन. हालेलुया. आज इथं तुम्ही लोकप्रियांनो, तुम्ही लॉकडाऊन मध्ये काहीतरी केलं, देव तुम्हाला येत्या दिवसात भरपूर फ्रेश करणार. हालेलुया. कारण तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही आशीर्वादित आहात. त्यामुळे प्रियांनो, तुमचे हात असे नाही, तुम्ही देणारे आहात, उदार मनाच्या, तुम्ही उदार लोक आहात आणि तुम्ही देता. देव म्हणतो मी तुला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज प्रभूला म्हणूया, प्रभू धन्यवाद की तू मला या पृथ्वीवर आशीर्वादित ठेवलेला आहे. मी देणारा व्यक्ती आहे, मी शापित नाही, मी आशीर्वादित आहे. यावेळेस आपल्या जागेवर उभे राहून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. आपले हात उंच करू प्रियांनो. थँक यू जीसस. आपले हात उंच करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रत्येक व्यक्ती शापातून मुक्त होणार आहे. कारण त्यांना असं वाटतं कदाचित शाप माझ्यावर आहे, शायद कोई मुझ पर कुछ कर. नो, मी आशीर्वादित आहे. मी उसने घेणार नाही तर उसने देणार, मी कर्ज काढणार नाही तर कर्ज देणार. हालेलुया. मी सर्व लोकांपेक्षा आशीर्वादित आहे. माझे लेकरं या पृथ्वीवर हो भाकरीसाठी हात पसरणार नाही. आपला हात उंच करून थँक यू लॉर्ड, मी आशीर्वादित आहे. प्रियांनो, काही लोकांचा आवाज येत नाही, जे माग आहे, मी आशीर्वादित आहे. अब्रामाचे आशीर्वाद माझ्यामध्ये आहे. थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू लॉर्ड. प्रियांनो, ज्या व्यक्तीला वाटत असेल पास्टर माझ्याकडे आशीर्वादच नाही, तर आज तुला आनंदाची ही बातमी आहे की देव तुला आशीर्वाद दिल्याशिवाय या रूम मधून बाहेर काढणार नाही. देव तुला तसं जाऊ देणार नाही. ब्रदर सिस्टर, तुझं जीवन त्याला ठाऊक आहे प्रभूला. म्हणून आज प्रभूनी त्याचं वचन सेवकाद्वारे रिलीज केलेलं आहे की तू खूप भोगलं, बहुत सा, लेकिन आज के बाद तू या पृथ्वीवर सर्व लोकांपेक्षा आशीर्वादित, आणि नुसतं आशीर्वादित नाही, अधिक अधिक आशीर्वादित. लॉर्ड, प्रत्येकाला उदार मनाचं व्यक्ती बनवलं, देणारे लोक. कारण जेव्हा ते देतील तेव्हा त्यांची पण गरज भागवली जाईल, त्यांची पण गरज भागवली जाईल, त्यांची पण गरज भागवली जाईल. ते इतरांना ताजं करत आहे, ते तुझ्या राज्यात पेरणी करत आहे, त्यांना पण प्रभू जे हवंय ते दिलं जाईल. थँक यू जीसस. हालेलुया. कोणी हात उंच करून म्हणेल का, प्रभू माझ्या शब्दांची क्षमा कर, मेरे शब्दों की क्षमा कर, गलत वर्ड्स, गलत शब्द मुझे क्षमा कर. स्वतःला हिंदीन करून की लो असं का, मला हे का मिळत नाही,
मला खा मिळत नाही. प्लीज ब्रदर सिस्टर, नो हिंदी, नो इमोशनल, भावनिक नको, पण आज विश्वासाने. मी त्या थॉमस सारखं विश्वास धरणार नाही की मी जोपर्यंत आशीर्वाद बघत नाही मी विश्वास धर, असं म्हणणार नाही. लो मी हे म्हणेल अब्रामाचे आशीर्वाद माझ्यात आहे. आपल्या हात उंच करू. थँक्यू. तुझे कभी भूलूंगा नहीं. आपल्या हात उंच हळवा. तुझे मैं कभी हळवा एक सांग. भूलूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा. एक नूर के समान रहूंगा. तेरे साथ साथ मैं चलूंगा. एक नूर के समान रहूंगा. तू धन्य है, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है. तेरे जैसा नहीं और कोई. तू धन्य है, तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है. तेरे जैसा नहीं और कोई. हालेलुया, 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 हालेलुया. ऐका प्रियानो, आपला हात उंच असताना, आपले डोळे बंद असतात, प्रभू तुम्हाला प्रॉमिस करत आहे की मी धन्य आहे, मी आशीर्वादित आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे आणि मी तुला सोडणार नाही. जर मी तुला प्रॉमिस केलं मी तुला सोडणार नाही तर तू अश्रू का ढाळत आहे, तू दुःखामध्ये का, तुझे असे शब्द का. प्रभू बोलतो आपले शब्द बदल. जर मी बवाजाच्या इथं ओबेद, ओबेदच्या इथं इशाय आणि इशायच्या इथं दावीद, तर तुझ्या घरात मी माझे आशीर्वाद मोकळे करत आहे, तुझ्या घरात, तुझ्या जीवनात. त्यामुळे आपले हात उंच करून रिसीव करा प्रिया. आपले आशीर्वाद स्वीकार करा, अपने आशीर्वाद स्वीकार करा, अपने आशीषों को स्वीकार कीजिए, अपने आशीषों को स्वीकार कीजिए. हालेलुया. ऐका प्रिया, प्रभू काही करू शकतो. तुम्ही आता घरी जाता जाता काहीतरी घडेल, काहीतरी घडेल, असं काहीतरी घडेल की एक फोन येईल आणि तो फोन हा असेल की अद्भुत समृद्धी सुरू झाली. हालेलुया. काहीतरी घडत आहे, काहीतरी 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 घडत आहे, काहीतरी घडत आहे, काहीतरी घडत आहे, काहीतरी घडत आहे. माझ्या प्रिय कदाचित तुम्ही घरात जाता, घरामध्ये तुम्ही लक्ष द्या, घरामध्ये तुम्ही झोपता आणि तुम्हाला स्वप्न पडेल की देवदूत तुमच्या स्वप्नात येत आहे. कारण बायबल सांगते शलोमोन राजाच्या स्वप्नात परमेश्वर आला आणि परमेश्वरला मान तुला काय पाहिजे, व्हॉट डू यू वॉन्ट, आपको क्या चाहिए वो सब दिया जाएगा. त्यांनी फक्त ज्ञान विवेक मागितलं, पण प्रभू म्हटलं मी तुला एक गोष्ट देतो जी तू मागितली नाही. एवढं धन दे, एवढं धन दे, एवढी समृद्धी दे की तुझ्यानंतर कुठल्याच राजाकडे एवढं धन नसेल. म्हणजे देव जे बोलतो ते करतो. देव तुमची लेवल, आपका स्तर बढ़ाना चाहता है, तुम्हाला हाय लेवलला घेऊन जाऊ इच्छितो. कारण हे वर्षच हाय लेवलचं आहे, हे वर्ष टॉपचं आहे. पण तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात. तुम्ही कोणाचा तरी सहारा घेता. आप कह रहे कि कोई तरी मुझे उठा. त्या 38 वर्षाच्या दुखणी करायसारखं की कोई तरी मुझे उस पानी में डालो, मैं अकेला हूँ. माझ्या प्रियांनो, तुम्हाला कुठल्या व्यक्तीची गरज नाही. प्लीज लक्ष द्या, लक्ष द्या. जो मनुष्यावर विश्वास ठेवतो तो शापित आहे. मनुष्य तुला आधार देणार नाही, माझा देव तुझा आधार बनेल. पास्टर, माझ्या नातेवाईकांनी काहीतरी पाठव, इथून काहीतरी यावं. अरे ह्यांची अपेक्षा का करतो? स्वर्गातून अपेक्षा कर की स्वर्गातून
आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून माझी गरज भागवली जाते, त्याच्यापासून. हो, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या, धन्यवाद द्या. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला साई, त्याच्यापासून माझी गरज, त्यापासून मला पैसा, त्याच्यापासून मला आरोग्य, त्यापासून मला शांती, त्यापासून माझी वाटचाल आशीर्वाद. हे जर कळालं ना, लाईफ बदलून जाईल. तू आपल्या घरादाराकडे बघशील, तुला ऊन दिसणार नाही, कमतरता दिसणार नाही, तुला बरकत दिसेल. बायबल सांगतं, एक विधवा बाई जेव्हा अर्पणाची वेळ आली, तिला कळलं माझ्याकडे थोडंच आहे, मेरे पास इतना ही है. समझ तो बहुत सारा दान अर्पण दान है, मेरे पास इतना ही है. पण प्रभू म्हटला, बघू आता ही बाई करते, होतं नव्हतं ते सर्व काही टाकलं. आणि प्रभू म्हटला, ही उदाहरणाची बाई आहे, हिने दिलं, हिला अधिक दिलं जाईल. तुम्ही ते लोक आहात, तुम्हाला अधिक 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 दिलं जाईल. यावेळेस हात उंच करा प्रियांनो. देवदूत खाली येत आहे, पवित्र आत्मा आता खाली येत आहे तुम्हाला स्पेशल आशीर्वाद देण्यासाठी. ऐका प्रियांनो, पहिले पेत्र 2:8 आणि 9 मध्ये सांगितले, तू निवडलेला वंश, राजकीय याजक, शाही याजक आहे तो, शाही याजक, रॉयल प्रिस्ट. अब रॉयल प्रिस्ट और अलग भाषांतर में लिखा है, अलग ट्रांसलेशन में लिखा है कि आप स्पेशल है, तुम्हें स्पेशल. हाथ ऊंचा करा प्रियांनो, थोडे आपला हात उंच करा, हात उंच करा, हात उंच करा, हात उंच करा. आणि पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये. यस यस, भरून जा, आशीर्वादाने भरून जा येशूच्या नावामध्ये. सर्व प्रकारचे शाप आज डिस्ट्रॉय हो, सर्व प्रकारचं कर्ज उसणं घेणं, खेळावत 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 खेळावत, सर्व प्रकारची मानसिकता जी तयार झालेली आज येशूच्या नावात डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय. प्रत्येकाला आशीर्वाद 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 आशीर्वाद. हालेलुया, आशीर्वाद. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हम तुझको पुकारते हैं, तू आ हमारे बीच में.